जनावरांची लव परत इतर गोष्टी ज्या आहेत त्या पौष्टिक आहार जे जनावरांना पाहिजे हाडायटिस म्हणा जे आहे तिखटपणा दातांचे त्यांच्या कमकुवतपणा किंवा काय असेल ते सर्व ह्या एका त्याच्यामध्ये मिळतं आणि आयुर्वेदिकच्या प्रमाण जास्त असल्यामुळं चांगलं हे रिझल्ट चांगला आहे. 2 मिनिटं तुम्ही जे पहिल्यांदा मध्ये म्हणत होता बघा ते भुशाचं आणि आपण ते कंबाशन आणि तुम्ही वापरता की भुशामध्ये काय आहे आपल्याला घटक भुशामध्ये काय आहे भुशामध्ये आपल्याला कसं फक्त लव बदलणे त्वचा चांगली आणि हे राहणे आणि जे सरकीमध्ये जे आहे सरकीमध्ये फक्त काय खाद्य आपल्याला भरपूर दिसते आणि वाढून सेवानी दिसते आणि बनसोक्त जनावर खातात फक्त दूध थोड्या प्रमाणात म्हणजे रिझल्ट देते पण एसएमएचा जी फॅट आहे ते तुमचे कंटिन्यू हाच राहते फक्त तुमच्या ह्या केमिकलमुळं फॅट एसएमएस आणि बाकीच्या ज्या गोष्टी ज्या त्या गोळी भुशाकडे मिळणार सरकीकडे मिळणार त्यात एकाच यातून म्हणजे जो पशुखाद्य आपण सगळीकडे सरकी वापरतो इकडं भुसा वापरतो वापरतो त्याच्यापेक्षा आपण विकल चांगलं वापरलेलं विकल चांगला साधारणपणे खर्च सर भुशा आणि सरकी आणि गोळी ह्याचा खर्च सर सांगू शकताय तुम्ही? तरी आता सरकी आता आपली 1460 रुपये आहे आणि भुशाच आहे ती 1250 रुपये आहे आणि गोळी आपली जी आहे ती 1250-1260 रुपये आहे असा विषय आता हे तुमची 700 रुपये जी सरकीला जे 1460 रुपये घालणार भुशाला जे 1250 घालणार ते 700 रुपये मी तुमच्या 5 दिवसात कॅन घेतल्याला चांगला ना निवांत 10 दिवसा म्हणण्यापेक्षा 20 दिवस तरी गावतरी जाणार 100 एक बिल तरी एक पेजाला गेले एक बिल तरी आपल्याला राहते सरकी आणि भुशाला कायम 1250 आणि 1460 रुपये जाणार टोटल गेली 1260 आणि ते 1250 2400 रुपये 2500 रुपये जरी खर्च होणार आहे तो 700 रुपये मध्ये आपल्याला खर्च गुड आयमची सर जनावरचं तंदुरुस्त आणि चांगला आहे फक्त याचा रिझल्ट कसा आहे की आज घातले की उद्या येत नाही एक कंटिन्यू 4 ते 5 दिवस त्यांच्या शरीरात मॅच झाले की ते बरोबर लिंक राहते असं. थँक्यू सर. गुड आयमसी.